आदिवासी कष्टकरी ढोल नाही माणूस आहे. अरे आदिवासी कष्टकरी ढोल नाही माणूस आहे. माणूस किती भीक नको. पाठीमागे माणूस किती भीक नको. आपण भीक मागायला लोकांच्या दाराशी आपण काम टाकून खड्डे तापून इथं उपाशी पोटावलंय. याला लाज वाटायला पाहिजे. 2-2 वर्षाचे घरकुलांचे अजून हप्ते टाकलेले नाही. आणि आता मागणी सांगितलं मास्टर भरत नाही ते त्यांना शेवटच्या मास्टर त्यांना खायला लागतात पैसे. पुराव्याशी आपण देऊ देणार. अरे घरकुल आमच्या हक्काचं. घरकुलाचा हप्ता मिळाल्याशिवाय. खरं तर या देशातील प्रत्येकाला राहण्यासाठी चांगलं घर मिळावं, कारण तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. आणि त्यासाठी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या योजना आणल्या. त्यामध्ये जनमन आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, त्याचबरोबर मोदी आवास योजना, शबरी असे अनेक घरकुलाच्या योजना आल्या. परंतु या योजनांची अंमलबजावणी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ती प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण सांगता येईल की भिवंडी पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत भिवंडी तालुक्यामध्ये 7,245 लोकांना घरकुलं मंजूर झाले 2024-25 या वर्षामध्ये. पहिला हप्ता या सर्व लोकांना मिळाला. परंतु त्यापैकी 7,245 पैकी 2,106 लोकांना दुसरा हप्ता वितरित केला गेला. 5,136 लोकांना अजूनपर्यंत दुसरा हप्ता वितरित केला नाही. त्यामुळे अनेक लोकांची घरं अर्धवट राहिली. आपल्याला कल्पना की 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल. जर हे वेळेत त्यांना हप्ते मिळाले नाहीत, निधीचे हप्ते, तर लोकांना भर पावसात राहावं लागेल. आज लोक उघड्यावर राहत आहेत. श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा किंवा हे जे हक्कदार आहेत त्यांनी घरकुल हक्कदार यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली, परंतु इथलं प्रशासन काही लक्ष देत नाही. आतापर्यंत फक्त जे सांगितलं तुम्हाला की जवळपास 5,136 लोक अजून बाकी आहेत आणि यांचे रोज हप्ते टाकले जातात फक्त 200-300 लोकांना. तर कधी पूर्ण होणार? दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगेल की भिवंडी तालुक्यामध्ये 1,833 जनमन योजनेमधून घरकुलं मंजूर झाली. सुरुवातीला शासनाने सर्वे केला, त्याच्यामध्ये 1,133 घरकुलं मंजूर झाली. परंतु आमच्या श्रमजीवी संघटनेच्या असं लक्षात आलं गावपाड्यात काम करत असताना की अनेक कातकरी लोक या योजनेपासून वंचित आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही ही माहिती घेतली त्यावेळेस आम्हाला भिवंडी तालुक्यातली दुगाड ग्रामपंचायत आढळली, कुरून आढळले, अशा अनेक ग्रामपंचायत आहेत. परंतु तिथे आम्ही आंदोलनं केली. त्यावेळेस असं लक्षात आलं की एकाही कातकरी कुटुंबाला ज्याला गरज आहे, जो बेघर आहे, जो ज्याचं घर कच्चं आहे, त्याला त्याचं सर्वेमध्ये नाव घेतलं नाही, त्याला घरकुल मंजूर केलं नाही. शेवटी त्या कुरून ग्रामपंचायतीमध्ये, त्या दुगाड ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आंदोलन केलं आणि या कातकरी लोकांना तात्काळ घरकुल द्या अशी मागणी केली. आणि प्रशासन खडखडून जागे झालं. या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय चांगला माणूस आहे, त्यांनी ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले की जे जे कातकरी लोक जे घरकुलापासून वंचित आहेत त्यांचा तात्काळ सर्वे करा. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, भिवंडी तालुक्यामध्ये 2,040 लोकांचा सर्वे करणं बाकी होता. 2,040 लोकांचा सर्वे झाला. ती घरकुल आता मंजूर झाली, परंतु अजून त्यांनाही हप्ते मिळालेले नाहीत. अजूनही लोक घरकुलांपासून वंचित आहेत. अजूनही त्यांनी पूर्णपणे सर्वे केलेला नाही. ते ग्रामपंचायत अधिकारी असतील, त्यांनी पूर्ण सर्वे केलेला नाही. कारण असे सांगितले जात आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. खरं तर महाराष्ट्र शासनाने पूर्वी जे जातीचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, विविध ज्या योजना असतील, विविध दाखले असतील, ते काढून देण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे होती. परंतु ते आता ग्रामपंचायत ग्रामविकास विभागाकडे दिलेले आहे. खरं तर एक जातीचा दाखला काढणं, जॉब कार्ड काढणं, आधार कार्ड काढून देणे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं काम आहे, परंतु त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळे अनेक लोक आजही घरकुलापासून वंचित आहेत. आज आम्ही प्रमुख आमच्या अशा मागण्या आहेत की ज्यांचे घरकुलं मंजूर आहेत त्यांना तात्काळ त्यांचा दुसरा हप्त्याचा निधी वितरित करावा. दुसरं, अनेक ज्यांना घरकुलं मंजूर झाले त्यांना स्वतःला घरं बांधायला जागा नाही, ती घरं बांधायला जागा द्यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक परिपत्र काढलं, शासन निर्णय काढला की 100 गुंठे जागा त्या वस्तीला आदिवासी लोकांना घरं बांधायला द्या, गावठाण मंजूर करा.
तेही गावठाण अजून एकाही ग्रामपंचायतीने मंजूर केलेले नाही किंवा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले नाहीत. मग लोक घरकुल बांधणार कुठे? म्हणजे त्याची अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ करावी. गावठाणाची प्रस्ताव तात्काळ पाठवावेत आणि मंजूर करावेत. आणि जे घरकुल ज्यांना मिळायला पाहिजेत, ज्यांचे आधार कार्ड काढलेले नाहीत, ते सप्तसूत्री कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे दिलेले, तो तात्काळ त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. जोपर्यंत या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवणार आहोत.